तृतीय वर्ष कला इतिहास विशेषतर पेपर 4 सत्र 6 भारताचा इतिहास 1526 ते 1707 यामध्ये आता आपण प्रकरण 3 मोगलकालीन प्रशासन यामध्ये दुसरा भाग मोगलकालीन कृषी उद्योग व्यापार व सुफी पंथ यातला हा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. सुफी पंथ भारतामध्ये जे काही मोगल शासक आलेत त्यांच्या अगोदर सुलतानशाहीच्या काळामध्ये इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या इस्लाम धर्मातील गूढवादाला सुफीवाद असे म्हणतात. हजरत मोहम्मदाच्या काळापासून काही उदारमतवादी लोक होते. त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यातील तत्वांचे पालनही करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी पवित्र धर्मग्रंथ असलेला कुराण आणि प्रेषितांपासून जरी प्रेरणा घेतली असली तरी धर्माचे त्यांनी काटेकोरपणे पालन करण्याऐवजी त्यांनी ईश्वरी कृपा संपादन करण्यासाठी आत्माच्या शुद्धीवर भर दिलेला दिसून येतो. सुफी पंथाला इस्लामशिवाय कोणताही मूल आधार नाही. बऱ्याच काळापर्यंत त्यांची कोणतीही संघटना किंवा शिस्त नव्हती. सुफी पंथाने हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या धर्माच्या गूढवादाच्या संकल्पना धारण केलेल्या आहेत. अनेक वेळा या इस्लाममधील असलेले 2 पंथ शिया आणि सुन्नी या पंथांकडून सुफी पंथांचा छळ मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. या सुफी पंथाच्या शब्दाचा आपण अर्थ पाहत असताना अनेक प्रकारे विचारवंतांमध्ये मतभेद झालेले आहेत. पण तरीसुद्धा काही विद्वानांच्या मते, विचारवंतांच्या मते मदिनामध्ये मशिदीसमोर एका चबुतऱ्यावर जो फकीर आसनस्थ होत तोच पुढे सुफी म्हणून ओळखला जात असे. तर काही विद्वानांच्या मते सुफी हा शब्द ग्रीक शब्द सोफिया यापासून तयार झालेला आहे. अशा मतभेदातूनच सुफी पंथाचं आचरणात पावित्र्य आणि स्वच्छता यावर त्यांचा विशेष भर देत असत. सफी किंवा सुफी म्हणून ते ओळखले जाऊ लागलेत. हजरत मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर जे संन्यासी उनी गोधडी पांघरून सामान्य जनतेला स्वतःच्या मताचा प्रचार करीत भ्रमण करीत त्यांना सुफी म्हटले जाऊ लागलेत. यामध्ये सुफी याचा अर्थ एक प्रकारे बैरागी, संन्यासी, साधक म्हणून वापरत असत. या सुफी पंथातील भूमिका आपण पाहत असताना 9व्या शतकापासून सुफी पंथाची तात्विक भूमिका निश्चित झाली नव्हती. म्हणजे 9व्या शतकापर्यंत या सुफी पंथाची निश्चित अशी तत्वांबद्दलची भूमिका तयार झालेली नव्हती. तात्विक भूमिकेचा उगम प्रसिद्ध सुफी संत हुसेन बिन मंसूर यांच्या काळात झालेली आढळून येते. त्यांनी आत्मा आणि परमात्मा यांच्या एकात्मतेवर भाष्यच केले होते. एकात्मतेचा प्रत्यक्ष अनुभव हेच त्यांच्या जीवनाचे यश होते. तात्विक विचाराचा दुसरा प्रवाह इब्न सीना यांनी सुरू केला होता. यामध्ये परमेश्वराच्या पारलौकिक व विश्वव्यापी स्वरूपावर विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. सारा विचार प्रवाह स्पृहावर्धी याने प्रचलित केलेला आहे. ईश्वरामध्ये विलीन होण्याचे अंतिम ध्येय
साध्य होईपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो व शेवटी आपले अंतिम ध्येय साध्य करतो. एका विचार प्रणालीनुसार प्रवर्तक इब्न अल अरबी हा होऊन गेलेला आहे. त्याच्या मते परमेश्वराचे प्रतिबिंब निसर्ग व मानव या दोन्ही ते दिसून येते. शेवटच्या विचार प्रवाहानुसार मुस्लिम गूढवादाचे तात्विक विचार उच्च पराकोटीला पोचले दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने विश्व हे परमात्म्याचे स्वरूप आहे आणि मानवाची परिपूर्ण अवस्था म्हणजेच परमेश्वराची प्रतिकृती आहे, अशा प्रकारे एक जिलीचे तत्वज्ञान आदर्श एक ईश्वरवादी स्वरूपाचे आहे असं हे भूमिका मांडण्यात आलेली आहे. सुफी पंथाचे कार्य. सुफी हे सुरुवातीपासूनच इस्लामाच्या समाजाचा एक भाग आहे. इस्लामच्या तत्वानुसार त्यांचे आचरण असे: कर्मठ मुसलमान बाह्य आचरणावर तर सुफी अंतःकरणाच्या शुद्धतेवर भर देतात. कर्मठ मुसलमान धार्मिक तत्वाचा शब्दशः पालन करतात. प्रेमाच्या शिडीवरून ईश्वरापर्यंत पोचता येते असे सुफी मानतात. सुफी हे ईश्वराचे शांतदूत होते. त्यांनी मानवसेवा, इस्लामचा प्रसार यासाठी आपले आयुष्य व्यतीत केलेलं आहे. इस्लामचा सर्व जगात प्रसार करणे हे त्यांचे परम कर्तव्य होते. मानवाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे कार्य होते. दारुल हर्ब हेच रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. कट्टर इस्लाम मतवादाचे हेच त्यांचे कार्य होते. सुफीचे जगभर प्रसार करणे आणि इस्लामी इतरांच्या सहवासात राहून इस्लामची सेवा करू लागलेले आहेत. एकंदरीत त्यांचे हे कार्य काहीसे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारकांसारखेच होते. विशेषतः करून इस्लाम धर्मियांविषयी एक आकर्षण निर्माण करण्याचं काम सुफी पंथाची भूमिकेतून दिसून येते. सुफी पंथाचे कार्य यानंतर त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. तर सुफी पंथाचे अनेक प्रकारचे संप्रदाय प्रचारात आलेले आहेत. त्यांना सामान्यपणे सिलसिला या नावाने ओळखण्यात येते. विशेषतः करून वेगवेगळ्या श्रद्धा, विविध आध्यात्मिक पद्धती व संघटना आणि त्यांनी बनवलेल्या नियमातील विविधता याही या घटनेला कारणीभूत ठरलेला आहे. हा प्रत्येक संप्रदाय म्हणजे आध्यात्मिक उन्नती साधू इच्छिणाऱ्यांना सुसंघटित असा समुदाय असणे आणि त्याचे नेतृत्व एका गुरुकडे असणे अशा प्रकारे त्यांचं स्वरूप होतं. या पंथामध्ये कितीही मतभेद असले तरी त्यांच्यात समावेशक एक गोष्ट होती आणि ती म्हणजे आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आपले आध्यात्मिक कर्तव्य पार पाडणे हे दिसून येते. यामध्ये साधक आपल्या गुरुकडे मार्गदर्शनाची अपेक्षा करीत असे. गुरु किंवा नेतृत्व करणारा धर्मोपदेशक याला पीर, शेख अथवा मुर्शिद या नावाने ओळखले जात असे. यांना फार सन्मानाने वागवले जाई. यांना शिया इमामांचा उच्च दर्जाची प्रतीचा दर्जा प्राप्त झालेला होता. यावरून त्यांच्या पंथाला एक यंत्रणेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. सुफी पंथाचे 3 प्रकारे मठ असत. यामध्ये खानका, जमातखाना आणि झाविरिया. खानका प्रकारचे मठ विस्तीर्ण असून त्यात अनेक प्रवाशांकरिता राहण्याची वेगळी सोय असे. जमातखान्यामध्ये फक्त काही शिष्यांना राहण्याची सोय असे. तर झावियामध्ये जगापासून दूर एकांतात राहून साधना करणाऱ्यांना गूढवादाची एक फक्त सोय केलेली असे.
जमातखाना व झाविया ही प्रामुख्याने तपश्चर्याचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. म्हणजे ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये मठाचं स्वरूप असतं त्या प्रकारचं ते एक स्वरूप होते. परस्पर संपर्काचे तत्व हाच खानकातील जीवनाचा पाया मानण्यात आलेला दिसून येतो. एखाद्या माणसाला जेव्हा सुफी पंथामध्ये सामील करतात तेव्हा त्याला थिगड लावलेला एक अंगरखा घालायला देत आणि त्याच्या डोक्यावरील केस काढून टाकत असत. अशा प्रकारे यामध्ये त्या सर्व गोष्टींचा समावेश असेल. त्याचबरोबर यातील प्रमुखाचं सन्मान चिन्ह म्हणजे अंगरखा, प्रार्थनेची वस्त्रे, खडवा, जपमाळ, काठी वगैरे त्याला दिली जात असे. यातला पुढचा मुद्दा म्हणजे भारतातील सुफी पंथ. सुमारे 175 वर्ग किंवा सिलसिलायात मानले जातात. अबुल फजलने भारतातील 14 सुफी संप्रदायांचा उल्लेख करतो. त्यापैकी भारतामध्ये प्रामुख्याने 6 सुफी पंथ होते. यात चिश्तिया, सहारारावदिया, नक्षबंदिया, कादरिया, शतरिया आणि फिरदोशिया. यापैकी चिश्तिया व सुहारारावदिया हे संप्रदाय सुलतानशाहीमध्ये जास्त प्रचलित झालेले होते. तर नक्षबंदिया व कादरिया या संप्रदायांना मोगलांच्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. तर शेवटच्या 2 पंथांना त्या मानाने कोणत्याही प्रकारचे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येत नाही किंवा त्याचं स्वरूप कमी स्वरूपातलं होतं. भारतातील प्रमुख सुफी पंथ पाहत असताना यामध्ये भारतात इस्लाममध्ये हिंदू धर्मियांच्या प्रभावामुळे अनेक उदार मतवादी विचारप्रणाल्या सुरू झालेल्या होत्या. त्यात सुफी विचार प्रणाली विशेष प्रसिद्ध होती. सुफी संतांनी ईश्वर उपासना आणि समाजसेवा यावर विशेष भर दिलेला दिसून येतो. आणि हे त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता त्यांनी एकांत साधना, संयम, दया, क्षमा, शांती आणि समतेचा मार्ग अवलंबलेला दिसून येतो. सांसारिक भोगविलास आणि धर्मदात्यांच्या भावनेचा परित्याग करायचा त्यांनी स्वधर्मियांना उपदेश दिलेला दिसून येतो. त्यांनी एक नवीन तत्त्वज्ञान भारतीय समाजापुढे मांडलेले आहे. मुसलमानातील सुफी संप्रदायात ख्वाजा मुईउद्दीन चिश्ती, बाबा फिरदुद्दीन गजशंकर, बाबा गेसुद्राज, निजामुद्दीन औलिया इत्यादी प्रसिद्ध संत होऊन गेलेले आहेत. या संतांच्या वैचारिक क्रांतीने इस्लाम धर्मातील धार्मिक कट्टरतेची धार शेवटपर्यंत एक कालांतरानंतर ती बोठत झालेली दिसून येते. यामधील प्रमुख संत जर पाहिला तर ख्वाजा मुईउद्दीन चिश्ती. भारतातील सुफी संतात अजमेरमधील असलेला ख्वाजा मुईउद्दीन चिश्तीचे नाव अग्रेसर किंवा प्रमुखाने घेतलं जातं. त्याचा जन्म 1142 मध्ये मध्य आशियात झाला. लहानपणापासून ते विरक्तच होते. ईश्वर भक्तीकडे त्यांचा विशेष ओढा होता. समरकंद, बगदाद, हमदान, ताबरीज, मक्का इत्यादी पवित्र स्थळांना त्यांनी भेटी दिलेल्या होत्या. चिश्ती संप्रदायाचे प्रवर्तक शेख अब्दुल कादिर जिलानींचे ते शिष्य होते. 1156 मध्ये ते चिश्ती संप्रदायाचे प्रमुख बनले आणि थोड्याच दिवसानंतर त्यांनी या संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी ते भारतात आलेले आहेत. 1166 मध्ये त्यांनी अजमेर या ठिकाणी कायमचा मुक्काम ठोकलेला आहे. 1236 मध्ये त्यांचं निधन झालं. त्या ठिकाणीच एक दर्गा बांधण्यात आलेला आहे. तोच ख्वाजा मुईउद्दीन चिश्तीचा दर्गा या नावाने ओळखण्यात येतो. दरवर्षी अजमेर येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी
हजारो भक्त भाविक येतात, पण तसेच त्यांच्या समाधीचा उरूसही काढण्यात येतो. यात लक्षावधी हिंदू आणि मुस्लिम लोक सारख्याच प्रमाणात दर्शनासाठी जात असतात. यानंतर पुढचे संत आहेत बाबा फरीउद्दीन गजशंकर. बाबा फरीउद्दीन गजशंकर यांचा जन्म 1173 मध्ये काबूलच्या राजघराण्यात झालेला होता. बाबा फरीउद्दीन गजशंकराने धनदौलत सोडून वैराग्य प्राप्त केले किंवा धारण केलेले आहे. त्यांनी बऱ्याचशा मुस्लिम देशामध्ये भ्रमंती केली होती. बगदाद येथील सुफी संतांकडून त्यांनी धर्मशास्त्र आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. मुलतान ते दिल्ली रस्त्यावर सतलज नदीकाठी त्यांनी एक कुटी बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी ते राहू लागले. त्यांचे विचार अत्यंत उच्च दर्जाचे होते. त्यांच्याच उपदेशाने हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये अत्यंत प्रभावी असे विचार पसरले दिसून येतात. शेवटी 1265 मध्ये त्यांचे निधन झालेले दिसून येते. यानंतर ख्वाजा बंदे नवाज. तर 1321 मध्ये ख्वाजा बंदे नवाज यांचा जन्म दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. लहानपणी पित्याबरोबरच ज्ञानार्जनासाठी ते दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानात त्यांनी अनेक वाऱ्या केलेल्या आहेत. 1356 मध्ये दिल्ली येथे उद्भवलेल्या महामारीच्या साथीत त्यांनी दिल्लीकरांची खूप मोठी सेवा केली होती. फिरोजशाह बहामनीच्या आग्रहावरून त्यांनी गुलबर्गा येथे कायमचे वास्तव्य केले. सन 1422 मध्ये ते मरण पावले. त्यांच्या तत्वज्ञानावर आधारित अनेक पुस्तकंही लिहिली गेली होती. दक्षिण भारतात त्यांचे नाव खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे. आजही लाखो लोक त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने येत असतात. शेवटचे संत आहेत शेख निजामुद्दीन औलिया. हजरत निजामुद्दीन औलिया उर्फ महबूब ए इलाही यांचा जन्म 1238 मध्ये बदायून येथे झाला. लहानपणीच वडील वारल्यामुळे त्यांचे लहानपण व शिक्षण त्यांची आई जुलेबा खा बीबी हिने केलेले आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी हजरत बाबा फरीउद्दीन गजशंकर यांचे शिष्यत्व पत्करले. शेख मुजाउद्दीन औलियांचा विनम्र सेवाभाव, कर्तव्य पारायण आणि भक्तिप्रभावामुळे ते खूप असे प्रसन्न होऊन त्यांच्या गुरुने त्यास शेख कुतुबुद्दीन बत्रिया काकीची पगडी दिली होती. यानंतर गुरुच्या आज्ञेने ते दिल्ली या ठिकाणी राहू लागलेले आहेत आणि सुलतान कुतुबुद्दीन मुबारक खिलजी, गियासुद्दीन तुगलक या दोन्ही सुलतानाचा आपला वगळता सुलतान कैकुबादपासून मोहम्मद तुगलकापर्यंत सर्वच सुलतान त्यांचा आदर करीत असत. अशा अनेक सुफी संतांप्रमाणे शेख निजामुद्दीन औलिया हे पण संगीत, नृत्य, भजन इत्यादी साधनांच्याद्वारे ईश्वरोपासना करीत असत. कट्टर सुन्नीपंथी असल्याने त्यांचे कृत्य इस्लाम धर्माविरुद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी गियासुद्दीन तुगलकने उलेमा आणि मौलवींची एक परिषद बोलवली होती. परंतु मुसलमानांना पवित्र वाटणाऱ्या हदीस या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी करीत असलेले कृत्य हे धर्माविरुद्ध नाहीत हे सिद्ध झालेले दिसून येते. अशा प्रकारे इस्लामांच्या काळामध्ये सुफी पंथाने भारतामध्ये एक आपल्या या तत्वांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.